हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड माय न्यू चॅनल. तर आता सध्याचे वाजलेत आहे 8:42 आणि आत्ता जस्ट मी उठलोय. अजून मी आंघोळी नाही केली. तुम्हाला माझा अवतार बघून कळत असेल. आता सध्या तरी मी पटकन फ्रेश होतो, मग नाश्ता करूयात आणि मग बघूयात. त्याचबरोबर आता मम्मीने काल जे मला कलर आणले ते आज माझा प्लॅन आहे की मी आज खूप एखादा मोठं चांगलं स्केच बनवावं. तर हे ड्रॉइंग्सनी मला मग आणि शिवाय गावात मला काय प्रोजेक्ट पेपर, ड्रॉइंग बुक, पेन्सिल्स, कलर्स, ब्रश काय असं घ्यायचं आहे सगळं. आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे मी शाळेत माझा ॲक्सिडेंट झाला होता, छोटासा पडलेलो मी. तेव्हा मला म्हणजे पायाला लागली खाली. तर ते जायचे डॉक्टरकडं. मग बघूयात कसं होतं आजचा दिवस. तर ठीक आहे, आता पहिला मी फ्रेश होतो आंघोळ करून, मग भेटतो तुम्हाला. थँक्यू अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर काहीच आता आंघोळ झालेली आहे, आता मी फ्रेश झालोय. तर मग बघू आता ब्रेकफास्टला काय काय ब्रेकफास्ट करायचं आहे आज आपण. तर काहीच मम्मी सकाळी सकाळी 7 वाजताच वावरात गेली, त्याच्यामुळे मम्मीने ब्रेकफास्टला काही बनवलेलं नाही. आता येईल थोड्या वेळात, मग बघूयात, मग जेऊयात आपण. तोपर्यंत बैठे रहो. त्याचबरोबर काहीच मी जे कलर आणले ते त्यांना कसा यूज करायचा आहे हे मला माहिती आहे. ते तुम्ही नका कमेंटमध्ये सांगू मला. पण मला एक ब्रशचं पॅकेट घ्यायचं आहे. तर ते मला कोणतं घ्यावं, कितीपर्यंत बसेल हे मला जरा थोडीफार माहिती दिली तर बरं होईल. बाकी काही नाही. आणि मी आज आंघोळ करूनही फ्रेश नाही असं मला वाटतंय, कारण लाईट गेलेली, आमचा हिटर चालू नाही. आमच्यात म्हणजे गार पाण्याने आंघोळ केली, त्याच्यामुळे मी जास्त काही हे फ्रेश नाही आलो. तर बघूयात, परत लाईट आल्यावर मी दुपारून परत आंघोळ करेल बहुतेक. मला पप्पा म्हणत होते की आपल्या वावरात मुळे आहेत, ते मुळे काढून बाजारात विकायला जा. म्हणजे मी न चुकता दर सोमवारी बाजारात काही ना काही मुळे म्हणा, कोथिंबीर, पालक, शेपू काही ना काही विकायला असतो आपल्या बेल्ल्याच्या सोमवारी बाजारात. तर मग आणि त्याच दिवशी प्रत्येक वेळेला मी असतो. आज काय बोलतोय गाईज, मला काही कळत नाही. तर पप्पा आज म्हणत होते आजही मुळे घेऊन बाजारात बस, पण माझा खूप पाय दुखतोय, त्याच्यामुळे मी काय आज जाणार नाही. मी आज घरीच आराम करणार आहे आणि दवाखान्यात जाऊन यायचं आहे फक्त गावात एवढं काम करत. आणि घरी मस्तपैकी आपलं ड्रॉइंग्स काढत बसणार, बाकी काही करणार नाही आहे मी आज. तर काहीच माझे मुळे म्हणलेलो, आत्ताच पप्पा आले तिथे उपटून घेऊ. हा पारा वाटतोय, पण हे सगळे मुळे आहेत. एवढं गोंधळ भरलंय आणि हे सगळे मुळे आता आपल्याला बाजारात विकायचे ते. मग बघूयात, मी जातो की पप्पा जातात, कारण मला दुपारून गावात जावंच लागेल डॉक्टरकडे. मग बघेल कोण जात आहे आता. काहीच आता प्लॅन आहे की गावात जावं दवाखान्यात. टी शर्ट हाच ठेवतो, म्हणजे काय चांगलं आहे, आणि पॅन्ट घालतो दुसरी. आता तुम्हाला डायरेक्ट आल्यावर भेटतो. फोन गावात न्यायला अलाउड नाही, नेहमीच नाटकं आपली. तर चला. सो गाईज आता मी निघतोय क्लाससाठी. आता वाजले ते 4:45. आता मला वाटतं की क्लासला निघावं. क्लासला जातो 6 वाजेपर्यंत घरी येईन. त्याचबरोबर सायकलचे पंक्चर पण काढतो पुढच्या टायरचे. आणि मग बघूयात, घासताना रोजसारखं जायचं आहे परत. तर चला निघतो मी क्लासला. पहिला आवरतो आणि लगेच तुम्हाला भेटतो. काहीच निघूयात क्लाससाठी. नाही, चप्पल माझी वेगळी. तर क्लासमध्ये गेल्यावर तुम्हाला भेटेलच सरांच्या मोबाईलवरून. आता पहिली सायकल बाहेर काढायची. हे बघा गाईज, ही सायकल आहे माझी. आणि इथं आता पुढचा टायर पंक्चर आहे. चला गाईज, लेट्स गो. तर गाईज क्लास मी आता सरांना फोन केला होता. सरांनी क्लास कॅन्सल केला आहे, कारण त्यांची गाडी पंक्चर आहे, माझी सायकल पंक्चर आहे. मग आता प्लॅन आहे फक्त सायकलचं पंक्चर काढून नेऊयात पटकन. चला. तर काहीच निघालेले मम्मी सगळं घास आणण्यासाठी. हे बघायच, इकडं वावराकडं आलं, इकडे गाय असते रोज.
आणि आम्हाला जाताना तिला रोज घास वगैरे काहीतरी टाकावं लागतं, त्याशिवाय ते आम्हाला जाऊनच देत नाही. थोड्याच वेळात पोहोचलोय पुढे. मम्मी चालली आहे माझी आता माग. काय नाही, इकडे पुढं आलोय. इकडंच ना. काहीच पाणी आणण्यासाठी आलोय मी. बँड खोल्याची पाणी जे असतात. कुठं? हा का? काहीच बँड खोलूयात. आलोय बँड खोलण्यासाठी. बँड खोलूयात. बँड केलंय चालू. ते वॉल मधलं पाणी असणार. जरा जास्त प्रेशर येत ना. मोटर चालू आहे. मामा सारखं वाटतोय का चला. असं काय गोलाकार झाले आज. आकाश बघ ना कसं गोल झालंय. 6 वाजता. आता 6:09 झाले. ते लवकर आवरून पटकन घरी जावं लागेल, नंतर अंधार पडल्यावर मग. चला गाईज निघूयात घरी. मी आल्यापासून माझ्या मजा कुठं होती फक्त ब्लॉगिंग करायला लागल्यावर. ते जेड होते आणि हिला मिरची घ्यायचे ते. तर चला गाईज, ज्यांचे पाणी घेतलेले त्यांना देऊन येऊयात. बर, तर पाणी इथं ठेवायची ऑर्डर मिळालेली आहे. आणि ती ऑर्डर जर आपण नाही फॉलो केली तर काल ठाणे आपण असतो. हे मुलांना काही वेगळं सांगायची गरज नाही. चला आपल्या पंचर सायकल संग आपण घास घेऊन जाऊयात मम्मीला घेऊन घरी. तर काहीच आता आम्ही बसलेलो चित्र काढण्यासाठी. ब्रश वगैरे सगळं कलर्स घेऊन. आणि माझं पहिलं चित्र कसं वाटतंय गाईज. मला आउटलाईन जमत नाही म्हणून मी तर मम्मीला आउटलाईन काढायला गेली. आणि हे चित्र कसं वाटतंय तुम्हाला एक कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर मम्मी मस्त वगैरे आउटलाईन बनवते. आणि हे जे कलर तुम्हाला सांगितलं होतं मी, हे कलर्स मम्मीने कॅमलचे पोस्टर कलर आहेत. एकूण 12 कलर्स मिळतात तुम्हाला. कोणालाही घ्यायचे असतील तर यांना पोस्टर कलर्स असे. आणि याच्यात एकूण 12 कलर येतात. आता तुम्ही बघू शकता फक्त येलो कलरच्या 3 शेड आहेत. हा कोणता येलो आहे आपण चेक करू शकतो इथं. हा क्रोम येलो मीडियम व्ह्यूचा आहे. त्याच्यानंतर लगेच हा लेमन येलो. आणि हा कोणता येलो आहे, मला येल्लोच नाही वाटत आहे. हा येल्लो ॲक्युरे. असे प्रत्येकाचे वेगवेगळे शेड्स मिळतात. आणि याची प्राइस ओनली ऑन 185 पर्यंत मिळून जाईल तुम्हाला. आत्ता वाजले 7:41 झालेत. आता म्हणजे ड्रॉइंग बुक मिळालं चित्र काढतोय. तर याचबरोबर सकाळी 7:30ला शाळा आहे. आज तर मी दांडी मारलेली, उद्या मारणं चालणार. तर मग याचबरोबर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. शेवटी आपलं रोजचंच वाक्य, थँक्यू जस्ट फॉर वॉचिंग. बाय.